चला तर मंडळी, आज आपण झटपट मटण वडे कसे बनवायचे ते जाणून घेऊया। प्रथम मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मेथी पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे मिश्रण मी छान प्रकारे एकत्रित करून घेतलेलं आहे। हे मिश्रण एकत्रित झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी साधं पाणी घेऊन मिक्स करून छान पद्धतीने मळून घेतलेलं आहे। म्हणजे आपण जेव्हा हे पीठ मळून घेतो तेव्हा थोडंसं असं थिकच मळायचं, म्हणजे त्याचे छान असे गोळे होतात छोटे छोटे आणि ते मस्त असे थापलेही जातात। बघा, असं मस्त असं सुंदर असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघताच आहात। आता मी त्याचे छोटे छोटे गोळे घेते आणि पोलपाटावरती मी तर खास वड्यांसाठी रुमालच ठेवलेला आहे, त्या रुमालावरती मी थापून घेते। एकीकडे मी तेल ठेवलंय कढईमध्ये तापण्यासाठी। हे तेल असं छान कडक झाल्यानंतर आपण जे रुमालावरती वडे थापून घेत आहोत ते छान पद्धतीने थापून घ्यायचे आहेत आणि मग ते कढईत सोडायचे आहेत। मी जो वडा थापून घेतलेला आहे तो कढईत सोडलेला आहे आणि तुम्ही बघताच आहात, छान पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवर मी वडा तळून घेतलेला आहे आणि सुंदर असा झटपट केलेला वडा कसा छान असा फुगलेला आहे आणि ब्राऊन कलर आलेला आहे। मस्त अशी रेसिपी तयार आहे आपली मटण वड्यांची। पुढच्या व्हिडिओमध्ये मटणाची रेसिपी बघायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।